नमस्कार, मी कल्पना अर्शनपल्ली स्वरांजली चॅनलकडून प्रभाग 1 मधून धप्पाधुळे ताईंनी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे। तर ताई, अगोदर तर आपलं नाव सांगा, आपण काय व्यवसाय करता आणि आपलं सामाजिक कार्य। जयश्री शिवप्पा धप्पाधुळे, 1 नंबर वार्ड शेळगी। आणि आपण भरपूर कामं आहेत शेळगीमध्ये, लेडीजमध्ये मी एकटीच व्यवसाय हां करत असते। आणि काम आपले काम शेत घर आपण गरीब गोरासाठी आपण जास्तीत जास्त कामं करत असते। कोणाचं डोळ्याचे ऑपरेशन राहतात, मोफतमध्ये डोळ्याचे ऑपरेशन्स आहेत मी केलेले आहे। आणि कोणाला विज्युअल घास मी घेऊन दिलेले आहे। आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये मी भरपूर कामं केलेले आहे। ते आपल्या आमदार विजय देशमुख चे कामामध्ये जास्तीत जास्त कामं त्यांचेच झालेले ते शेळगीमध्ये। आणि त्यांनी काय सांगतेले कोणचं का काम इथं राहणार तर पुढं मी होऊन कामं त्यांचे सगळे करत राहते। आता या प्रभागामध्ये प्रभाग 1 तुमचा आहे, तर त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला मतदार किती आहेत? 17,500 लेडीज आणि 17,000 पुरुष आहेत। एकूण टोटल 35,000 लोक संख्या मोठा आहे। तर यापूर्वी आपण कोणती पदं भूषवतो? पहिला छोटला आपण शिवसेनामध्ये होतो, शिवसेनामधलं भाजपमध्ये आले। भाजपमध्ये आल्यावर मला पहिला छोटला शहर उपाध्यक्ष म्हणून एक पद दिले, नंतर शहर चिटणीस म्हणून एक दिले, आणि शहर कार्यकारिणीवर घेतले। आणि महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवर त्याच्यावर मी काम केलेले आहे। आणि निराधारच्या किमोटवर एकदा घेतले, आणि लाकूड ग्रुपमध्ये, आणि आता सध्याला म्हणतात तर देश नागरिकच्या ह्याच्यावर 17 हां पदं भरपूर झाली। कधी नगरसेवक नाही, शिवसेनाकडून एकदा थांबले। या प्रभागामध्ये अजून काय काय कामं व्हायची आहेत असं तुम्हाला वाटतं? असं म्हटलं तर भरपूर काम येते ह्या शेळगी वार्डमध्ये। अजून कुठं लाईटीन येते गल्ली बोळाने, आणि रोड कच्चा आहे केले, ते खरं कच्चा झाले रोड। हां, मग आता आपल्या प्रभागासाठी आपण काय काय करू इच्छितो? आपल्या प्रभागासाठी म्हणलं तर एकदा हे तिकीट मागणी केलं नाही, हे सरती मला विचार नगरसेवक व्हावं, गरीब गोराचे कामं व्हावं, आपल्या शेळगीमधलं कामं व्हावं, गरीब गोराचे सगळ्या कित्ता पुढं मला जाऊ वाटतंय, त्याच्यासाठी मी तिकीट फॉर्म भरलेले आहे। आता फॉर्म भरण्यासाठी अजून कुठल्या योजना राबवल्या? आपण तर उज्ज्वला गॅस म्हटला, लाडकी बहिणीचे सगळे भरपूर मी कामं केलेलीच आहे। ते लाडकी बहीण त्याने कोणचे काम सांगेल ते सगळे भरपूर मी सगळे कामं करून पावती सहित त्यांच्या हातात नेऊन दिलेले आहे भाजप कार्यालयामध्ये। महिलांना कुठली कामं? महिला ते पापड खाराचं एक आलं तर त्याच्यात लावून दिले होते। आणि पुन्हा कुठं आपल्याला हे सरकार दवाखान्यात तर 9 जणला नोकरी लावले। कुठं आपल्याला सरकार मिळेल तिथं आपण पाय ठेवले, भरपूर कामं केले। ठीक आहे। आता किती वर्षापासून तुम्ही? मी बरोबर झालं 30 वर्ष तर झालं मी भाजपमध्ये। मग हे मी सांगते, आपलं घरचं विचार केले नाही, काहीच केले नाही। आपण सगळं धंदा घर सगळं सोडून भाजपच्या मागं कोणत्या बी मिटिंगला बोलवलं तर आपण हजेरी तिथं लावलेलं आहे। कुठं सगळे गाव घेऊन गेले। ठीक आहे। तुम्हाला वाटतं का की तुम्हाला तिकीट मिळेल? माझं कामाचं पावती मला मिळेल म्हणून मला गॅरंटी आहे।